फायनली मुंबई इंडियन्स IPL ची पहिली मॅच जिंकलेली आहे. येस. पहिली मॅच देवाला म्हणत म्हणत आपण नेहमी आपली वाचवायचो, पण आज फायनली तो दिवस आलेला आहे. किती वर्षांनी माहितीये का? किती? 13 वर्षांनी तो दिवस आलेला आहे. 2012 मध्ये घडलं होतं. लिहिलंय तरी विसरला. 13 वर्षांनी दिवस आलेला आहे. तर जेव्हा लास्ट टाइम मुंबई IPL ची पहिली मॅच जिंकली होती तेव्हा हा देश खूप वेगळ्या अवस्थेत होता. या देशात काँग्रेसची सरकार होती. इंडिया अटॅकिंग नव्हतं. चांगल्या की वाईट अवस्थेत होता. नो पॉलिटिकल कमेंट्स. त्यानंतर इंडिया ओडिया वर्ल्ड कपचे चॅम्पियन होतं. त्यानंतर गंभीर इंडियाचा व्हाईस कॅप्टन होता इंडियाच्या ODI टीमचा. सचिन ODI खेळत होता. रोहित टीमचा ओपनर नव्हता. विराट एवढा मोठा स्टार नव्हता. आणि अमेयच्या आयुष्यात मुलगी होती. अमेय पुण्यात होता आणि अमेय वेंगसरकर अकॅडमीत जाऊन क्रिकेट शिकणार होता. मॅचवर यायचं झालं तुझा इंट्रो. ठीक आहे. आणि मुंबई एकही IPL जिंकली नव्हती. सो RCB ऑल्सो. आणि अंबानीचे मीम्स असतात नव्हते. सगळ्या गोष्टी होत्या. हे लिहून तू पाठ करून आलेला पाठ नव्हता केला मी फक्त जस्ट लिहिलं होतं. ठीक आहे. मॅचवर यायचं आजच्या. सो आज मुंबईची पहिली मॅच झाली आहे. IPL ची दुसरी मॅच होती. मुंबई विरुद्ध KKR कोलकाता नाईट रायडर्स. आणि अजिंक्य रहाणे तिथला कॅप्टन होता, जो की काही मुंबईचा पण प्लेअर होता. मुंबई इंडियन्स मध्ये पण खेळला. येस. आणि मुंबई टॉस हरली की जिंकली? मुंबई टॉस जिंकली. टॉस जिंकून बॉलिंग घेतली आणि ऍज युजल हार्दिक पांड्याने दुसरी ओव्हर टाकली. पहिली ओव्हर बोल्टने टाकली. दोघांनाही मार पडला. आणि अजिंक्य रहाणेने खूप चांगली सुरुवात. आणि रहाणेने प्रूव्ह केलं की तो चांगला खेळला, कारण तो चेन्नईत होता. हे चुकीचं स्टेटमेंट होतं. प्लीज पुढे. हेटर काय मी सांगतो. रहाणे खूप, मला वाटतं की रहाणेची टायमिंग जी खूप अंडररेटेड आहे असं मला वाटतं. तो जितक्या इझिली बॉल क्लिअर करतो, मला जाम नवल वाटतं त्याचं. त्याच्याबद्दल कोणी फार बोलत नाही त्याच्या फ्लो बद्दल. तू ODI मध्ये पण नॉक्स बघशील तर ते चांगलेच आहेत खूप. इव्हन न्यूझीलंड मध्ये त्याचा नॉक होता, आठवतोय मला. तो पण खूप चांगला. इट्स जस्ट दॅट मला लक्षात आहे की एक असा पॉईंट होता इंडियामध्ये की जेव्हा शिखर धवन इंजर्ड होता आणि रोहित आणि रहाणेने 5 मॅचची ODI सिरीज ओपनिंग केली होती. त्यात रोहित तर चांगला खेळत होता, कोहली रोहित, पण त्यात रहाणेने प्रत्येक मॅच मध्ये हाफ सेंचुरी मारली होती. अच्छा. सो ती जे पण जस्ट त्याचं बॅड लक हे होतं की धोनी जागा तसा कॅप्टन होता जो फार चेंज नाही करायचा. सो त्याने ते धोनी, धवन आणि रोहितचं कॉम्बिनेशन त्याने हलवलं नाही. आणि रहाणे मोस्ट ऑफ त्याला टेस्ट साठीच प्रिफर करत होते, त्यामुळे तो थोडा साईडला पण राहिला. पण असो, आता तो T20 मध्ये परत आलाय. धोनीनेच त्याला परत आणलंय. नाही आणलंय का? बोल ना पुढे. पण नाही आणलंय का? आणलंय की नाही आणलंय? अरे भाई धोनी आणलंय. सो 2012 मध्ये रहाणे टीम मध्ये नव्हता इंडियाच्या. सॉरी. स्कोर सांग रहाणेचा. तर रहाणेने आज 67 केले होते. रहाणेने 67 केले आणि त्याने आणि फिन आल्याने जी ओपनिंग केली होती, त्यांनी 5 ओव्हरला 70 मारले होते. आणि त्यांनी लेफ्ट राईट सेंटर सगळ्यांना घेतला. एस्पेशली मुंबईची जी एक काय म्हणतो एक्स फॅक्टर जो आणला होता मुंबईने, आला गझनफर. त्याचं नाव मला घेताच येतं. गझनफर की जगनफर? त्याची ऍक्शन थोडी वियर्ड आहे, पण बॉल तो नॉर्मलच टाकत होता. मुंबईकडे तो लास्ट इयर होता, पण तो इंजर्ड होता. मुंबईने त्याला सोडलं नाही, त्याला ठेवलं. तर मला प्रश्न म्हटला का? तर फार अशी काही मिस्टेक होती त्याच्या बॉलिंग मध्ये असं मला वाटतं. आणि त्याला ज्या पद्धतीने फिन ॲलन मारत होता, किंवा इव्हन त्याला रहाणेने त्याला 1-2 शॉट लॉफ्ट केले लेगला. त्याआधी रहाणे आणि फिन ॲलनने बोल्ट आणि हार्दिक पांड्याला खोललेलं. बोल्टला 2 ओव्हर 20 की 24 रन्स मारलेले. हार्दिक पांड्याला पण सेम 29 मारलेले. हार्दिक पांड्याच्या एका ओव्हरला 26 रन आलेले. बरोबर. रहाणेने पहिले 2 6 आणि नंतर मग लेग पाईस मध्ये 4 वगैरे गेले त्याचे. पण सॉरी, पण मला ऍक्च्युअली कळत नाहीये की आता जर टीम मध्ये शार्दुल ठाकूर पण होता आपल्याकडे आणि बुमरा ठीक आहे, त्याला बुमराला खालीच वापरायचं. मग जर शार्दुल ठाकूर पण बॉलर आहे, तरी पण हार्दिक पांड्याला का ओव्हर करायचं? पण शार्दुल ठाकूरला मला वाटत नवीन बॉल देतील कधी. T20 तर जायचं की नाही? त्याला धोनी तर जायचं ना, नवीन बॉल नाही द्यायचा. असं हार्दिक पांड्याने दीपक चहर असताना पण नवीन बॉल दिला त्याला. सो हार्दिक पांड्याला पण पहिला आणि नंतर मग बोल्डला पण मारला. नंतर मग बुमराला पण पहिल्या ओव्हरला 11 रन आले. त्याच्यानंतर मग थोडा त्याने त्यात रहाणेने कसं डिफ्टच दिला मागे लेगला, तो का शॉट होता. आणि आपला जो काय म्हणतो ना गोल्डन हँड किंवा गोल्डन आर्म जो आपला आहे, पहिली शार्दुल ठाकूर. येस. आणि आय गेस ती आयडिया रोहित शर्माचीच होती, कारण कॅच त्याचा लॉंग ऑनला कॅच घेतला फिन ॲलनचा. आणि त्यानंतर रोहित शर्माची एक रिएक्शन लावलेली PCR ने, जे काही असेल ते.
रोहित शर्माची रिएक्शन. सो आय गेस तो प्लॅन रोहित शर्माचा होता की शार्दूल ठाकूरला ओव्हर देणं किंवा जसा बॉल टाकला तसा बॉल टाकला. बरोबर. पण शार्दूल ठाकूरने आज ऍक्च्युली त्याने दोन्ही ब्रेक थ्रू त्यानेच दिले. एक तर फिन आलं आणि नंतर रहाणे थोड्या वेळाने गेला, पण त्याला पण त्यानेच काढलं. आणि नंतर माझ्या मते अजून त्यांच्या कोणत्या प्लेअर त्यांनी काढलं, अंगरीक्ष रघुवंशी लगेच त्यानेच आउट केलं. तिसरी विकेट पण त्यानेच काढली. पहिल्या तीन विकेट शार्दूल ठाकूरने. सो तिसरा कोण उतरवतो त्यांच्याकडनं कळ, यासाठी लिहायचं असतं समोर लॅपटॉप. तुझ्या बुद्धिमत्तेवर नाहीये माझा विश्वास जरा सुद्धा. कट इथून एडिट डिरेक्ट शेवटचा टेक लावणार आहे मी. तेव्हा कळ का लिहायचं. रहाणेकडनं कोण केलं, रहाणेनंतर कोण केलं. सो ठाकूरने 3 विकेट्स काढल्या आणि ते सोडल्यास मला ऍक्च्युली मुंबईचे जे आजचं चेंजेस होते मी प्लेइंग 11 त्यात नवल हे होतं. मला वाटलं की रिकल्टनला मुंबईने प्रिफर केलं डिकॉकच्या वर आणि चेहरच्या वर ठाकूरला ठेवलं. सो हे 2 डिसिजन्स होते. त्याबद्दल तुला काय वाटलं. नाही, चेहरच्या वर ऍक्च्युली हा रे नवीन बॉलचा बॉलर आहे जर चहर बघायला गेलास तर. आणि पण हार्दिक पांड्या स्वतःला पण समजतो ना. नाही पण दीपक चहर तुला बॅटिंग नाही प्रोव्हाइड करत ना. बॅटिंग चांगली करतो, पण शार्दूल ठाकूरवर जेवढा विश्वास आहे बॅटिंगसाठी तेवढा दीपक चहरवर नाही टाकू शकत तू. किंवा शार्दूल ठाकूरला ऍटलीस्ट जेवढा कॉन्फिडन्स आहे तेवढा दीपक चहरकडे नसेल कॉन्फिडन्स. आणि 3 विकेट त्याने ज्या पद्धतीने काढल्यात आणि त्याचा बॉल काय पडेल त्याला पण माहित नसतं. सो त्याची त्या प्रकारची मिस्ट्री बॉलिंग आहे. ऍक्च्युली मिस्ट्री स्पिनर असतो, हा मिस्ट्री पेसर आहे शार्दूल ठाकूर. पहिली विकेट त्याला स्लो बॉलवरच मिळाली. सो त्याने बऱ्यापैकी त्याचा जे नकल बॉल तो खूप वापरतो आणि तो शॉर्ट बॉल जे टाकतो ते. सो त्याला मेजर विकेट सगळे त्यावरच मिळतो. येस. आणि त्यानंतर फिनाले आउट झाल्यानंतर कोणाला, फिनाल्यानंतर त्यांच्याकडनं अंगरीक्ष रघुवंशी आला. सो त्यानंतर रहाणे आणि त्याची पार्टनरशिप बऱ्यापैकी लागली. मध्ये कॅमेरन ग्रीनला ठाकूरने आउट केला बाउन्सर वरती. म्हटलं त्याचा एक शॉर्ट बॉल होता त्यावर त्याने आउट केला. सो ग्रीनने पण 18 रन वगैरे 10 बॉलात मारले. सो त्याने पण 1-2 शॉट चांगले. ग्रीनला हे लोक प्रॉपर बॅट्समन म्हणूनच बघतात आता. अच्छा, बाय द वे विचारलं ह्याच्यामध्ये काय म्हणतो पोस्ट मॅच मध्ये की ग्रीन बॉलिंग का करत नाही. 25 करोडचा बॅट्समन तर ग्रीन नाहीये, तर ग्रीन बॉलिंग का नाही करत. त्याने म्हटलं की क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा. सो त्याला तिकडनंच सांगितलं की तू बॉलिंग करू नकोस. अच्छा, ओके. सो आय गेस त्याची जोवर ती जी काही इंजरी केकेआरने एवढं विकत घेण्याच्या आधी त्यांच्याकडे कन्फर्मेशन त्यांनी लास्ट इयर व्यंकटेश अय्यरला घेतलं तर 23 करोडला. द रॉंग इयर दे चूज. हा, एक्झॅक्टली. कॉमेंट्री मध्ये पण तेच चालू होतं की जो ग्रीन बॉलिंग करत नाही तर मग तो टीम मध्ये कसा काय, एवढा चांगला तो बॅट्समन नाहीये. आणि तेवढा सध्या फॉर्म मध्ये पण नाही. एक्झॅक्टली. पण एक इव्हन हर्षा बोलगा कोणतरी म्हटलं हिंदीत आय गेस मी ऐकलंय की वर्ल्ड कप मध्ये पण ज्या मॅचला श्रीलंकेने म्हणजे ऑस्ट्रेलियाला हरवलं, ज्या मॅचला 180 वगैरे मारले, त्या मॅच मध्ये स्टॉइनिसने ओव्हर टाकल्या. सगळ्या त्यांच्या 2-3 पार्ट टाइमर्स टाकल्या, पण त्या मॅच मध्ये ग्रीनने ओव्हर टाकली. सो ग्रीनच्या जे काही इंजरीचा कन्सर्न जो आहे सो तो तिथपासून आहे. सो इन जनरल मला वाटतं की काहीतरी मेजर आहे त्याचे खेळते. आणि ग्रीनची मला वाटतं बॅटिंग ग्रीनने जेवढी मुंबईत चांगली केली तेवढी त्यांनी कुठलंच चांगली केली नाही नंतर बॅटिंग. येस. सो जेव्हा हा गेला 3 रन गेला त्यानंतर ह्या दोघांनी थोडे रन मारले. मग अंगरीक्ष रघुवंशी जो मला जाम आवडतो बॅट्समन म्हणून आणि रहाणे थोडी पार्टनरशिप टाकली आणि नंतर अंगरीक्षने कॅरी केलं आणि रिंकू सिंगने थोडे खाली कॅमेओ केले. काहीतरी 21 बॉल 33 वगैरे रिंकूने केले. आणि ओव्हरऑल बघशील तर एक पॉईंट होता की त्यांचे 10 ओव्हरला 120 काहीतरी होते. सो इट वॉज ऑलमोस्ट की 250 होते. राईट. पण मग नंतर ऑब्व्हियसली मध्ये आपल्याकडे बुमरा होता. बुमराच्या शेवटच्या 2 ओव्हर मध्ये त्याने सगळं लेव्हल अप केलं. पहिल्या ओव्हरला जे काही 11 रन गेलेले, नंतर दुसरी ओव्हर त्याची ठीकठाक पडली, दुसरी ओव्हर ठीक पडली लगेच. पण ते शेवटच्या 2 ओव्हरला त्यांनी कमबॅक केला. आणि कमेंट्रीमध्ये सतत तेच बोलत होते की तुमचे जरी 17 ओव्हर पर्यंत तुम्ही इन गेम आहात तरी शेवटच्या 2 ओव्हर बुमरा येऊन टाकणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे रिंकू सिंगला आणि अंगरीक्ष रघुवंशीला. सो त्या हिशोबाने ते बाकीच्या त्यात पण बुमराने एक नो बॉल टाकला. मला 2017 आठवलं डायरेक्ट चॅम्पियन्स ट्रॉफी. डिरेक्ट फ्लॅशबॅक. फकर मन तो पण लेफ्टी, रिंकू सिंग पण लेफ्टी होता. नाही, रघुवंशी बद्दल थोडं बोलूया आपण. तो गेल्या वर्षी पण चांगला खेळला, या वर्षी पण. आणि तो ऍक्च्युली ह्याच्या आधी जरा आउट ऑफ फॉर्म होता. म्हणजे आय गेस डोमेस्टिक लीग मध्ये एवढा ग्रेट नव्हता खेळला अंगरीक्ष रघुवंशी. आणि अदरवाईज तो खूप चांगला बॅट्समन आहे. असं चांगली कॅच पण घेतली. रोहित शर्माची घेतली नाही, तो होता अनुकुल रॉय जेव्हा कधीपासून कीपर आहे. अनुकुल रॉय मुंबईमध्ये होता. सो अंगरीक्ष रघुवंशी पण मुंबईचाच प्लेअर आहे ऑब्व्हियसली. सो रहाणे, तो सूर्या वगैरे, रोहित वगैरे एकत्र खेळून झालेले. आणि त्याच्या बॅटिंग मध्ये मला असं वाटतं की मला तेच लेझी वाटतो जरा तो बॅट्समन म्हणून. आणि त्याच रोहित सारखं त्याकडे खूप टायमिंग आहे असं मला वाटतं. आज त्याने 2-3 इकडनं सिली पॉईंट कडनं 2-3 शॉट्स मारले जे मला खूप कमालीचे वाटले, पॉईंट साईडने जे मारले ते. आणि ओव्हरऑल मला वाटतं की तो त्याचा
त्याचं काय म्हणतो ना, त्याचा कंट्रोल खूप चांगला आहे. हम्म. म्हणजे जेव्हा तो मोठे शॉट पण मारतो तो बऱ्यापैकी फ्लो मध्ये मारतो. बरोबर. म्हणजे त्याने आज 1-2 त्या अला गझनफर आपल्या हम्म. मिस्ट्री स्पिनरला त्याने मारले, सो त्याने तसेच मारले. आय गेस वी नीड पियुष चावला बॅक. येस. पियुष चावला गेल्यापासून हम्म. स्पिन डिपार्टमेंट जरा आपलं तोकडं पडले. आणि करण शर्मा गेल्यापासून ट्रॉफीज मिळत नाहीत अरे, आपल्याला. actually. करण शर्मा ट्रॉफी करण शर्माला पण पाहिजे बरं. येस. आणि केकेआरने किती मारले टोटल? केकेआरने 220 केले, ज्यात तो हम्म. शेवटचा त्यांचा दोघांचा कॅमिओ आला तो होता. आणि 221 तसा तर डिसेंट टार्गेट आहे, पण पण वानखेडे वानखेडे वानखेडे. वानखेडे चिन्नास्वामी चिन्नस्वामी वानखेडे. फिरोजशा कोटला हा. चांगलं वाला असेल तर. हा. सो तू काही जास्त डिपेंड नाही करू शकत या बरोबर. मोठ्या स्कोर्सवर. पण इव्हन हम्म. वानखेडे आणि चिन्नस्वामीला जर बघा, कालची बरोबर. मॅच चिन्नस्वामीला झाली, तिथे पण चिन्नस्वामीला. 200 रन आरामात चेस केले Correct. RCB ने. हम्म. सो एवढं काही तुला काय म्हणतात, तुझ्या सेफ टार्गेट असं काही सेफ नाही. टार्गेट असं काही नाहीये वानखेडे आणि चिन्नस्वामी. बरोबर. आणि जशी मुंबईने सुरुवात केली होती, म्हणजे पहिल्या 1-2 ओव्हर नीट केली मुंबई, डिसेंट केली, पण नंतर थर्ड ओव्हरला ते वैभव हरवराला उचललं म्हणजे रोहित शर्माने, रिकल्टनने, आणि नंतर जे दोघं सुरूच झाले. म्हणजे लिटरली मुंबईने 6 ओव्हरला 80 केले होते. आणि त्यात म्हणजे दोघांचं पण कौतुक आहे. रोहित शर्माचे तर पुल शॉट वगैरे होतेच, पण आज त्याने 3 का 4 त्याने लॉफ्टेड ड्राईव्ह मारले. तर त्याने वरुण चक्रवर्तीला 2 एक मारले. पहिला 6 जो त्याने मारलाय ना ऑफ स्टंपच्या बाहेरून उचलून बरोबर. मिड विकेटला, कडक मारलाय कडक. म्हणजे प्रॉपर फॉर्म मध्ये असलेला बॅट्समनचा कसा हिट लागतो तसा Correct. लागला. इव्हन त्याने त्या मुझारबिनीला बाहेरून तिकडे मारला, ऑफला मारला, तो शॉट पण त्याचा खूप चांगला होता. आणि रिकल्टनचे पुल शॉट मॅच ज्या पद्धतीने खेळत होते, तो ऑब्व्हियसली डिकॉकची छबी आहे, आणि त्याने ऍक्च्युअली थोडं जस्टिफाय केलं की तो रिकल्टनने कव्हर्सच्या वरून मारला 6. बरोबर. रोहित शर्माच्या त्या 6 नंतर तो त्याने उचलून फेकला, तो कुठे गेला तो बॉल. 15-20 रो मागे गेला. वानखेडे लहान आहे तसं बघायला गेला, पण तरी तो 15-20 रो मागे गेला वानखेडेमध्ये. पण आज रिकल्टनची बॅटिंग खरंच खूप कौतुकास्पद होती, कारण त्याने इव्हन नारायणला ज्या पद्धतीने हँडल केला. कारण तू बघशील तर नारायण समोर रोहित शर्मा नेहमी गंडलाय, सो स्ट्राईक बऱ्यापैकी त्याने ठेवली स्वतःकडे, जेव्हा की तो लेफ्टी आणि तो ऑफ स्पिनर आहे, आणि त्याने नारायणला ज्या पद्धतीने पुल केलेत काय बॉल, कधी काय बॉल तेवढे शॉर्ट पण नव्हते. पण नारायणची पण धार थोडी कमी झाली असं मला वाटतं इंडियनला गेल्या 2-3 वर्षात. तर त्याच्या बॅटिंगवर त्याने जास्त कॉन्सन्ट्रेशन केल्यासारखं वाटतं, थँक्स टू गंभीर. आणि पण ते सोडल्यास वरुण चक्रवर्ती बद्दल काय वाटतं तुला? म्हणजे त्याचा जरा बॉलिंगचा चार्म हरवलाय, मला असं वाटतं का काहीतरी झालं, आउट ऑफ फॉर्म आहे. आउट ऑफ फॉर्म. कारण बॉलर तो चांगलाच आहे, कारण की एवढे दिवस तू सतत चांगली बॉलिंग नाही करू शकत तू चांगला बॉलर नसेल तर. पण आज पण तो बऱ्यापैकी ओव्हरपिच टाकला होता. त्याला रोहितने 2-3 ड्राईव्ह मारले, जे ऑफ ड्राईव्ह होते ते चांगले होते. इव्हन त्याला रिकल्टने पण 2-3 सरळ शॉट्स मारले, सो ते पण ओव्हरपिच बॉल होते. सो मला वाटतं वरुण चक्रवर्तीचा लेंथ थोडा परत त्यांनी बदलल्या पाहिजे, सो तो सीन होता त्यांचा. आणि अदरवाईज केकेआरने ऍक्च्युली खूप कन्सिस्टंटली बॉलिंग केली. सगळ्यांनी 10च्या वर रन दिले आज सगळ्यांनी. रोहित शर्माची विकेट कशी गेली? रोहित शर्मा 78 रन्स मारला, आज सेंचुरी राहिलीच, आज राहिली सेंचुरी राहिली पाहिजे. आणि रिकल्टनची पण ते आज पण तो सेल्फलेसच खेळत होता, जसा आउट झाला तो. बरोबर. किती 38 की 30 बॉल 38 बॉल त्याने 78 मारले, सो ऑलमोस्ट 200च्या वरच होता. खूप जास्त भोगलाय. 200च्या वर तो 206च्या स्ट्राईक रेटने तो केला. आणि रिकल्टन पण 43 बॉल 81 केले, आणि तो पण ऑलमोस्ट 180 का 190च्या स्ट्राईक रेटने खेळत होता. सो त्या दोघांनी मला अख्खा टोनच सेट केला की मुंबई मॅच ऍक्च्युली आता पूर्ण आयपीएलचा टोन सेट झालाय. बरोबर. काल आरसीबीने स्वतःसाठी ते केलं, आज मुंबईने ते स्वतःसाठी केलं. करेक्ट. सो आणि प्रॉपर मुंबईने त्यांची पॉवर दाखवली, फायर पॉवर जी आहे, बॅटिंग मधली म्हणा, बॉलिंग मधली म्हणा, हार्दिक पांड्या, सो ते दाखवले मुंबईने. आणि इन जनरल तुला काय वाटतं की आता स्क्वॉड मध्ये डिकॉकची जागा बनेल नाही बनेल, किंवा आता रदरफोर्ड बाहेर जाईल, जॅक्स येईल, काय वाटतं? सँटनर माहित नाही, माझ्या मते तरी आता हीच साईट असेल, पण मला वाटतं अला गझनफरच्या जागी सँटनर येईलच मला वाटतं. हा, सँटनर मिस्ट्री लवकर उघडली, सँटनर यायलाच वाटेल, कारण की तुला तो बॅटिंगचा ऑप्शन पण प्रोव्हाइड करतो, तो लिडरशिप ग्रुप मध्ये पण असणार सँटनर आल्यावर. आणि तो मिस्ट्री स्पिनर नसला, तो स्पिनर आहे. नाही, पण सँटनर खूप काही प्रोव्हाइड करतो. तो फिल्डर खूप जास्त चांगला आहे, तो बॉलर खूप चांगला आहे, तो बॅट्समन चांगला आहे, तो लिडरशिप ग्रुप मध्ये असणार तुझा. सो 4-4, 5-5 क्वालिटी तुला गझनफरला रिप्लेस केल्यानंतर मिळतात. सो आय गेस सँटनर येईल इन टीम, पण गझनफरला एवढंच नाही करणार. आय गेस अजून 2-3 मॅच देतील पहिल्याच मॅच मध्ये. आणि मुंबईने इन्व्हेस्ट केलं, आणि मुंबईची हिस्ट्री आहे, मुंबई इन्व्हेस्टमेंट केली की काढून घेते व्यवस्थित, त्याची एक इज्जत तरी जाते, तरी बाहेर येतो. मयंक मार्कंडे, मला ते त्याचं वर्ष आठवलं 1900, ज्यात त्याने धोनी वगैरेला गुगली टाकून आउट केला होता. सो तो त्या एका मॅच मध्ये, त्या 2-3 मॅच मध्ये तो चांगला केला, 5 विकेट. ते सीझन त्याचं ठीकठाकच केलं, त्याच्या नेक्स्ट सीझनला तो काय. त्यानंतर दीपक चहरला, रोहित शर्मा नेक्स्ट सीझनला की राहुल चहर नेक्स्ट सीझन,
सो त्या सीझनला काय झालं, पहिल्या 3 मॅच त्याने 5 विकेट, 4 विकेट, 5 विकेट, सो त्याच्या 15 विकेट झाला. आणि त्याने ओव्हरऑल सीझन मध्ये एवढं सगळं आठवतंय, पण तुला इंट्रो लिहिलेला आठवत नव्हता मग. कधी कधी त्यात रोहित कॅप्टन होता ना. सो 19 विकेट त्याने अख्ख्या सीझन मध्ये काढलं. सो त्याने अख्ख्या सीझन नंतर 4 विकेट काढलं, म्हणजे 4 का 5 कमीच काढलं, 7-8च काढलं होतं जे काय असेल ते. सो त्यानंतर नेक्स्ट सीझनला राहुल चहरला घेतला मुंबईने, खेळला कन्सिस्टंटली. सो त्याची जागा गेलीच. नंतर आरसीबी मध्ये गेला ना, नंतर तो हैदराबाद मध्ये गेला. आणि तिकडे काय तो त्याला खेळलं नाही फार. सो मयंक मार्कंडेला मला बघून वाटलं की ह्या वर्षी त्याला एवढं घेतलंय म्हणजे काहीतरी त्याने दाखवलं असेल नेट्स मध्ये. पण मग ठीक आहे, ऍक्च्युली आजचं पिच स्पिनरला ऍक्च्युली सपोर्टिव्ह नव्हतंच, काहीच नव्हतं. सो ठीक आहे, आजची मॅच आपण स्पिनरला देऊ शकतो. राईट. आणि होपफुली मुंबईचा आता जसं कॅम्पेन चालू झालंय त्याच जोशात चालू झाले. रोहित शर्माचा फॉर्म तसाच राहील, रिकल्टनचा फॉर्म तसाच राहील, डिकॉकची जागा कुठेतरी बनेल की अजून थोडी फायर पॉवर पण वाढेल आपली. पण कठीण आहे डिकॉकला टीम मध्ये घेणं. मी तिलक वर्मा ते जागा देऊ शकतो त्याला म्हणून, पण ठीक आहे. आज पण तिलक वर्माचं करिअर खायचंच नाही, मला तिलक वर्मा खूप आवडतो. पण त्याच्यातला कधी कधी वाटतं की तो स्पिनरच्या पुढे जरा गणतो. पण ठीक आहे, नाही पण ठीक आहे, तो टेक्निकली साऊंड बॅट्समॅन आहे. सो आय गेस तो स्पिनरच्या पुढे गंडत जरी असेल तरी पण तो त्याच्या टेक्निकने ते नीट करून घेईल. बरोबर, नाही तो चांगलाच प्लेअर. येस. सो आय गेस तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला मुंबईची पहिली मॅच कशी वाटली, आणि रोहित शर्माचा फॉर्म थ्रू आउट द सीझन असाच राहील का, आणि रोहित किंवा विराट ऑरेंज कॅप जिंकतील की नाही. येस. आणि यावर्षी जर जिंकून गेले मित्रांनो तर 27 पर्यंत कोणी नाही काढत दोघांना. आणि T20 वर्ल्ड कप मध्ये पण घेऊ शकतात अभिषेक शर्माच्या तुम्हाला तरी घेतील. येस. आणि तुम्हाला काय वाटतं आजच्या मॅच बद्दल, रोहित शर्माच्या फॉर्म बद्दल, कालच्या विराटच्या फॉर्म बद्दल, ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.